Welcome student. Today we will start with the next part of nucleus. In previous lecture we have completed two parts of nucleus. In that we have completed nuclear envelope and nucleoplasm. And today we will start with remaining two portions of nucleus, and they are nucleolus and chromatin network. So first we start with the third part of nucleus, and that is known as a nucleolus. पहा, आधीच्या लेक्चर मध्ये आपण न्यूक्लियस शिकायला सुरुवात केली आहे आणि न्यूक्लियस हे चार पार्ट पासून तयार झालेले आपण पाहिलं की ज्याच्यामध्ये चार पार्ट मध्ये काय काय येतं तर न्यूक्लियर एन्व्हलप आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारं न्यूक्लिओप्लाझम आहे, त्याच्यानंतर हे न्यूक्लियर एन्व्हलप आपण शिकलो, हे न्यूक्लिओप्लाझम आपण शिकलो, त्याच्यानंतर आता आपल्याला काय शिकायचंय तर हे न्यूक्लिओलस आणि हे थ्रेडलेस स्ट्रक्चर म्हणजे क्रोमॅटिन नेटवर्क. तर हे दोन पार्ट आजच्या लेक्चरला आपण कंप्लीट करणार आहोत. मग पहिल्या पार्टला आपण सुरुवात करू ज्याला आपण म्हणतो न्यूक्लिओलस. सो न्यूक्लिओलस इज प्रेझेंट इन द न्यूक्लिओप्लाझम. इट इज प्रेझेंट in the nucleoplasm. That nucleolus is a dense spherical body which is without cell membrane and present near the chromatin material. So it is a dense spherical body, dense spherical body without cell membrane and present near chromatin network or material. So it is a dense structure. This structure is a dense structure, dense body, and that dense spherical body is without a cell membrane. There is no cell membrane around that nucleolus. And such a structure, it is present near the network of chromatin material. Clear? Now, that nucleolus, it is made up of rRNA, ribosomal proteins. It is made up of rRNA. Ribosomal proteins. That nucleolus, that is made up of rRNA, ribosomal RNA and ribosomal proteins. Now, that nucleolus is a site for ribosome biogenesis. Means, in this nucleolus, ribosome synthesis takes place. So that nucleolus is a site for ribosome biogenesis. So it is a site for ribosome biogenesis. It is a site for ribosome biogenesis. Now, in some nucleus, there are one nucleolus or more than one nucleoli, and the number of that nucleoli, that is depend upon the synthetic activity of that cell. So, number of nucleoli present in the nucleolus, number of nucleoli present in the nucleus, that is depend upon the synthetic activity of that cell. For example, in case of oocyte, one or more nucleoli. So, in case of oocyte, the larger nucleolus is present. It contains larger nucleolus.
sperm, the nucleolus is a very small. The nucleolus is a very small. पहा लक्षात येत आहे का मी काय सांगते. न्यूक्लिओलस हा पाठ शिकायला आपण सुरुवात केली. न्यूक्लिओलस बद्दल मी तुम्हाला सांगितलं की न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिओलस प्रेझेंट आहे, म्हणजेच न्यूक्लिओलस हे न्यूक्लिओप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे. बरोबर. दुसरा पॉइंट आपण पाहिला की न्यूक्लिओलस म्हणजे काय आहे. तर न्यूक्लिओलस म्हणजे डेन्स असणारी, घट्ट असणारी, स्पेरिकल असणारी, गोलाकार असणारी असं एक स्ट्रक्चर आहे की ज्या स्ट्रक्चरला सेल मेम्ब्रेन मात्र नाही. तर कुठेही ती सेल मेम्ब्रेन दाखवलेला नाहीये. आणि असं हे स्ट्रक्चर त्या न्यूक्लिओप्लाझम मध्ये क्रोमॅटिन नेटवर्कच्या जवळ हे प्रेझेंट आहे. बरोबर. पुढे आपण पाहिलं की हे न्यूक्लिओलस कशापासून तयार झालेले आहे. तर दॅट न्यूक्लिओलस इज मेड अप ऑफ RNA अँड रायबोसोमल प्रोटीन. हे न्यूक्लिओलस तयार होताना त्याच्यामध्ये RNA आहे आणि त्याच्यासोबत त्याच्यामध्ये कोण आहे तर रायबोसोमल प्रोटीन्स हे प्रेझेंट आहे. आणि हे न्यूक्लिओलस काय काम करतं तर इट इज अ साइट फॉर रायबोसोमल बायोसिंथेसिस, बायोजेनेसिस. रायबोसोमचं बायोजेनेसिस करण्याचं काम, सिंथेसिस करण्याचं काम कोण करतं तर हे न्यूक्लिओलस करतं. लक्षात घ्या. पुढे आपण पाहिलं की आता हे न्यूक्लिओलस ठीक आहे, इथं आपण या न्यूक्लियस मध्ये एकच दाखवलं, पण न्यूक्लिओलस हे एकही असू शकतं न्यूक्लियस मध्ये किंवा एकापेक्षा जास्तही असू शकतात. जास्त असेल तर त्याला आपण न्यूक्लिओलाय म्हणणार आहोत आणि एकच असेल तर त्याला आपण न्यूक्लिओलस म्हणणार आहोत. ठीक आहे. मग पहा कशावर अवलंबून असतं की न्यूक्लिओलस लहान आहे, न्यूक्लिओलस मोठं आहे का ते एक आहे का ते एकापेक्षा जास्त आहे, हे कशावरती डिपेंड असतं तर दॅट इज टोटली डिपेंड अपॉन द सिंथेटिक ऍक्टिव्हिटी ऑफ दॅट न्यूक्लियस ऑर दॅट सेल. एखाद्या सेलची सिंथेटिक ऍक्टिव्हिटी किती आहे, ती प्रोटीन सिंथेसिसचं काम किती प्रमाणामध्ये करते ह्याच्यावरून त्याच्यामध्ये एक न्यूक्लिओलस आहे का दोन न्यूक्लिओलाय आहे का ते स्मॉल आहे का ते लार्ज आहे हे डिपेंड असतं. लक्षात घ्या. पुढचा पॉइंट मी इथं तुम्हाला सांगितला तो असा की ऊसाईड जर तुम्ही बघितलं, ऊसाईड तुम्हाला माहिती ह्युमन एग, फिमेलचा एग असतो, फिमेल गॅमेट त्याला एग म्हणतो आपण. तर त्याच्यामधलं जर न्यूक्लिओलस तुम्ही बघितलं तर दॅट इज लार्जर. त्याच्यामध्ये मोठं न्यूक्लिओलस असतं आणि ह्याच्यामध्ये मोठं न्यूक्लियस का असतं हेही लक्षात घ्या. तर तुम्हाला हे माहितीये की फर्टिलायझेशन होऊन एग मध्ये स्पर्म जात असतो, हो की नाही, तुम्ही शाळेमध्ये शिकला असाल. मग जो काही झायगोट असतो हा झायगोट कशामध्ये ग्रो होतो, एग मध्येच ग्रो होतो की नाही. मग हा जो काही झायगोट आहे हा ग्रो होण्यासाठी लागणारं मटेरियल, लागणारं न्यूट्रिशन, प्रोटीन सिंथेसिस, ही सगळी प्रोसेस ह्या oocyte मध्ये जास्त असते. म्हणून oocyte मध्ये लार्जर न्यूक्लियस असतं. बट इन केस ऑफ स्पर्म, पण तेच आपण मेल गॅमेट स्पर्मचा जर विचार केला तर स्पर्म मध्ये असणारं जे न्यूक्लिओलस असतं हे न्यूक्लिओलस कसं असतं इनकॉन्स्पिक्युअस असतं, स्मॉल असतं. आणि इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे काय तर अति किरकोळ असल्यासारखं, लक्ष न देण्यासारखं अशा अर्थी तो शब्द तिथं वापरलेला आहे. लक्षात आलं. मग पहा फार काय ह्याची माहिती नाही आपल्या अभ्यासाला. न्यूक्लिओलस कुठे असतो, न्यूक्लिओप्लाझम मध्ये, न्यूक्लियस मध्ये असतो. तो डेन्स असणारं, स्पेरिकल असणारी बॉडी आहे की जी क्रोमॅटिन नेटवर्कच्या जवळ आहे. ती कशापासून तयार झाली आहे तर ती RNA पासून आणि रायबोसोमल प्रोटीन्स पासून ती तयार झालेली आहे. ती काय काम करते तर ती रायबोसोम बायोजेनेसिसचं काम करते. पुढे आपण पाहिलं की हे न्यूक्लिओलस मग न्यूक्लियस मध्ये एक असतात का एकापेक्षा जास्त असतात, लहान असतात का मोठी असतात. तर ती लहान असणं, मोठी असणं, एक असणं, एकापेक्षा जास्त असणं हे कशावरती अवलंबून असतं तर त्या सेलच्या सिंथेटिक ऍक्टिव्हिटीवरती अवलंबून आहे. मग एक एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात दिलंय की oocyte जे असते ते oocyte मध्ये लार्जर न्यूक्लिओलस असतं आणि ह्युमन बीइंगचा जो स्पर्म आहे ज्याला तुम्ही मेल गॅमेट असं म्हणता त्याच्यामध्ये मात्र ते कसं असतं स्मॉलर असतं. आणि मी हेही तुम्हाला सांगितलं की oocyte मध्ये ते लार्जर का आहे
तर oocyte लार्जर असण्याचं कारण oocyte झायगोट तयार होणार आहे आणि हा झायगोट पुढे ग्रो होण्यासाठी त्याला प्रोटीन सिंथेसिस भरपूर करावं लागतं, न्यूट्रिशन त्याच्यामध्ये साठवलेलं असतं, म्हणून ह्याच्यामध्ये न्यूक्लिओलस कसा असतो आकाराने मोठा असतो. ठीक आहे, हे झालं त्याचं स्ट्रक्चर बद्दल. आता आपल्याला शिकायचं आहे न्यूक्लिओलसचं फंक्शन. सो द फंक्शन ऑफ न्यूक्लिओलस. पुढचा पॉइंट हा फंक्शन त्याचा. पहा, आता ह्याचं फंक्शन शिकत असताना that न्यूक्लिओलस प्रोड्यूस rRNA प्लस रायबोझोमल प्रोटीन. आत्ताच आपण शिकलो की हा तयारच कशाने झालाय, तर rRNA आणि रायबोझोमल प्रोटीन पासून तो तयार झालाय. सो इट प्रोड्यूस द rRNA अँड रायबोझोमल प्रोटीन. देन that portions or that ribosomal protein and rRNA transported to the cytoplasm. From nucleus it is transported to the cytoplasm where that assemble together and form the ribosome. कसा रायबोसोम तयार होतो पहा. That nucleolus which is present in the nucleus, it produce rRNA and ribosomal proteins. These rRNA and ribosomal proteins, they are transported to cytoplasm. Transported to cytoplasm means they come outside the nucleus, enters into the cytoplasm, and in cytoplasm they are assembled together and forms ribosome. पहा, लक्षात येतं का? पहा काय सांगितलं ते. काय होतं, तर ह्या न्यूक्लिओलस काय करतो, तर rRNA आणि रायबोसोमल प्रोटीन तयार करतो. ही रायबोसोमल प्रोटीन आणि rRNA ह्या न्यूक्लिओप्लाझम मधून ह्याच्या बाहेर म्हणजे सायटोप्लाझम मध्ये ट्रान्सपोर्ट केली जातात. सायटोप्लाझम मध्ये rRNA आणि रायबोसोमल प्रोटीन आल्यानंतर सायटोप्लाझम मध्ये ती असेंबल केली जातात आणि असेंबल करून त्यांच्यापासून काय तयार होतो, रायबोसोम तयार होतो. अशा पद्धतीनं रायबोसोमचं बायोजेनेसिस करण्याचं काम, फॉर्मेशन करण्याचं काम कोण करतो, तर तो न्यूक्लिओलस करतो. क्लिअर? दॅट इज अबाउट द न्यूक्लिओलस. आपण इथं न्यूक्लियसचा तिसरा पार्ट कंप्लीट केला की ज्याला आपण न्यूक्लिओलस असं म्हणत होतो. आता आपण त्याच्या चौथ्या पोर्शन कडे जाणार आहोत आणि तो चौथा पोर्शन कुठला आहे, तर दॅट इज नोन ॲज अ क्रोमॅटिन मटेरियल. सो फोर्थ वन इज नोन ॲज क्रोमॅटिन मटेरियल. सो दिस thread-like structure which is present in the nucleoplasm, that thread-like structure is known as a chromatin material. Now, the nucleus contains the genetic information in the form of chromosome. तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे की न्यूक्लियस मध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन असते किंवा न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स असतात आणि हेच क्रोमोझोम्स म्हणजे त्या न्यूक्लियसची काय असते, तर ती त्याची जेनेटिक इन्फॉर्मेशन असते किंवा जेनेटिक मटेरियल असतं. सो द न्यूक्लियस कंटेन द जेनेटिक मटेरियल and that genetic material is in the form of chromosomes. Means, in simple word, the nucleus contains chromosome, which is the genetic material of the cell. Now, that chromosomes, they are made up of DNA molecule associated with proteins. They are made up of DNA molecule associated with proteins.
लक्षात येते का पहा. क्रोमोझोम म्हणजे काय, तर क्रोमोझोम म्हणजे त्या सेलचं जेनेटिक मटेरियल आहे जे की न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतं. आणि क्रोमोझोम कशापासून बनलेला असतो, तर क्रोमोझोम इज मेड अप ऑफ डीएनए मॉलिक्यूल. आणि डीएनए बरोबर कोण असतात, तर त्याची न्यूक्लियर प्रोटीन्स असतात किंवा त्याला आपण सिम्पली प्रोटीन्स म्हणतो. नाउ इन केस ऑफ नॉन डिवाइडिंग सेल, the chromosome appear like a thread and they are present in the form of network. They can't identified individually and that network is known as a chromatin network or chromatin material. So in case of non-dividing cell, हे लक्षात घ्या, नॉन डिवायडिंग सेल आहे म्हणजे आता त्या सेल मध्ये सेल डिव्हिजन होत नाहीये अशी सेल म्हणजे नॉन डिवायडिंग सेल. इन केस ऑफ नॉन डिवायडिंग सेल, द क्रोमोझोम्स appear thread like. That chromosomes can't identified individually. They appear like a thread, and that thread like material which is observed during non-dividing condition of the cell, that thread like material is known as a chromatin material. Means in non-dividing cell, the chromosome, we can't observe the chromosome, but the chromosomes are present in the form of thread-like structure, thread-like network, and that network is known as a chromatin material. Now, it contains, that chromatin material contains DNA, histone, and non-histone proteins. It contains DNA, then histones, non-histone, and RNA. That genetic material which we know as a chromatin material, that is made up of or that contain DNA, then histone, non-histone, these are the nuclear proteins, and it also contains the RNA. All that material is present in the chromatin network. Now, this chromatin network, किंवा इथपर्यंत आधी लक्षात घ्या, मग पुढचा पाठ सांगते. क्रोमॅटिन मटेरियल शिकायला आपण सुरुवात केली. क्रोमॅटिन मटेरियल म्हणजे साध्या भाषेत लक्षात ठेवा की त्या न्यूक्लियस मध्ये असणारं दोऱ्यासारखं स्ट्रक्चर, त्याला आपण क्रोमॅटिन नेटवर्क म्हणतो. हे क्रोमॅटिन नेटवर्क म्हणजे त्या न्यूक्लियसचं काय असतं, तर जेनेटिक मटेरियल असतं. ठीक आहे. मग जेनेटिक मटेरियललाच तुम्ही काय म्हणता, क्रोमोसोम्स म्हणता. आणि मग हा क्रोमोसोम काय असतो, कशाने तयार झालेला असतो, तर डीएनए असतो त्याच्यामध्ये आणि असोसिएटेड प्रोटीन्स असतात. मग पुढे आपण पाहिलं की क्रोमोसोमचं स्ट्रक्चर आपण शाळेमध्ये शिकलो आणि आपल्याला हे माहितीये की सेल जर आपण ऑब्झर्व करायला गेलं तर सारखेच आपल्याला क्रोमोसोम दिसत नाही. म्हणजे ज्या वेळेला ती सेल नॉन डिवायडिंग कंडिशन मध्ये असेल, ती डिव्हिजन करत नसेल, त्यावेळेला त्याच्यामध्ये तुम्हाला क्रोमोसोम्स दिसणार नाहीत. तर क्रोमोसोम दिसणार नाहीत म्हणजेच काय दिसेल, तर तिच्यामध्ये तुम्हाला असं थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतं. आणि हे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर तिच्यामध्ये तुम्हाला प्रेझेंट दिसतं, ह्या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणता, त्याला तुम्ही म्हणता क्रोमॅटिन नेटवर्क असं म्हटलं जातं. आणि हे क्रोमॅटिन नेटवर्क कशाने तयार झालेलं आहे, तर हे क्रोमॅटिन नेटवर्क तयार झालेलं असतं ते त्याच्यामध्ये डीएनए असतात, हिस्टोन प्रोटीन्स असतात, नॉन हिस्टोन्स असतात प्रोटीन्स, आणि प्लस त्याच्याबरोबर कोण असतो, आरएनए असतो. तर अशापासून ते स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. आता पुढचा पॉइंट काय सांगते, नीट लक्षात घ्या. आता ठीक आहे, आम्हाला माहित झालं की नॉन डिवायडिंग सेलमध्ये म्हणजे जर तुम्हाला क्रोमोझोम बघायचं असेल, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर जर तुम्हाला बघायचं असेल, तर नॉन डिवायडिंग सेलमध्ये तुम्हाला दिसेल का होते, नाही दिसणार. त्यावेळेला क्रोमोझोम फक्त दोऱ्यासारखेच तुम्हाला दिसणार आहेत, लक्षात ठेवा. मग हे जे काही क्रोमोझोम्स आहेत, हे जे काही क्रोमॅटिन मटेरियल आहे, हे क्रोमॅटिन मटेरियल दोन प्रकारचं असतं. There are two types of chromatin material. One is known as a euchromatin
and second one is known as heterochromatin. There are two types of chromatin material. One is known as a euchromatin and second one is known as a heterochromatin. असे दोन प्रकारचे क्रोमॅटिन मटेरियल असतं. मग काय फरक आहे युक्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन मध्ये पहा. In case of euchromatin, the DNA is more in amount and that is genetically very active. In euchromatin, DNA is more and that DNA is genetically active. euchromatin म्हणजे काय तर डीएनए कंटेंट त्याचं काय असतं जास्त असतं आणि तो जेनेटिकली खूप ऍक्टिव्ह असतो. आणि हेटेरोक्रोमॅटिन म्हणजे काय तर हेटेरोक्रोमॅटिन मध्ये इट कंटेन्स मोर प्रोटीन, इट contains less DNA and genetically it is inert. जेनेटिकली तो कसा असतो इनर्ट असतो. ठीक आहे म्हणजे कसं स्ट्रक्चर आहे पहा. असं काही तिथं वेगळं करून ठेवलेलं नाहीये. हे युक्रोमॅटिन हे हेटेरोक्रोमॅटिन असं नाही लक्षात घ्या. तर हे कसं स्ट्रक्चर आहे आपण इथं वेगळं काढूया. आता पहा समजा हे थ्रेडलाइक स्ट्रक्चर आपण इथं काढलं. ठीक आता ह्या थ्रेडलाइक स्ट्रक्चर मध्ये इन सम रिजन ऑफ क्रोमॅटिन द डीएनए इज मोर. आता समजा हा एवढा रिजन जर आपण घेतला तर ह्या एवढ्या रिजन मध्ये पहा ह्या एवढ्या रिजन मध्ये काय झालेलं आहे की डीएनए भरपूर प्रमाणात आहे. खूप प्रमाणामध्ये ह्या एवढ्या रिजन मध्ये डीएनए आहे. मग खूप प्रमाणामध्ये डीएनए म्हणून तो कसा आहे जेनेटिकली ऍक्टिव्ह पण आहे. मग हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय ह्या पोर्शनला म्हणायचं युक्रोमॅटिन. म्हणजे क्रोमॅटिन नेटवर्क सारखंच आहे पण क्रोमॅटिन नेटवर्कच्या काही पार्ट मध्ये डीएनए कंटेंट जास्त आहे आणि तो पार्ट जेनेटिकली कसा आहे खूप ऍक्टिव्ह आहे. मग जो पार्ट भरपूर डीएनए ने तयार झालेला आहे जो जेनेटिकली ऍक्टिव्ह पार्ट आहे त्याला काय म्हणायचं त्याला म्हणायचं युक्रोमॅटिन. आणि दुसरं म्हणजे समजा हा इकडचा पोर्शन आपण घेतला तर हा पोर्शन समजा हा पोर्शन तुम्ही इथला घेतला तर ह्या पोर्शन मध्ये प्रोटीन जास्त आहे डीएनए मात्र कमी आहे. आणि डीएनए कमी असल्यामुळे तो जेनेटिकली कसा आहे इनर्ट आहे म्हणजे लेस ऍक्टिव्ह आहे. मग तो जो पोर्शन असतो त्याला म्हणायचं हेटेरोक्रोमॅटिन. लक्षात आलं. मग युक्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन असे जे दोन टाईप झाले. युक्रोमॅटिन मध्ये डीएनए जास्त असतो आणि तो जेनेटिकली ऍक्टिव्ह पार्ट असतो आणि हेटेरोक्रोमॅटिन मध्ये मोर प्रोटीन्स असतात डीएनए कमी असतो आणि तो पार्ट जेनेटिकली लेस ऍक्टिव्ह असतो. आलं लक्षात. दॅट इज अबाउट द टाइप्स ऑफ क्रोमॅटिन. आता जर तुम्हाला क्रोमोसोम पाहायचा असेल तर सेल प्रिपेअर टू डिवाइड सगळ्यात पहिल्यांदा तर सेल प्रिपेअर करायला लागले डिवाइड व्हायला. ऍट दॅट टाइम दॅट क्रोमोसोम कॉईल and get condensed and during metaphase they become visible. So when the cells start to cell division means the preparatory phase, at that time that chromatin material comes together, that chromosome coil they condense and they are distinct and identified clearly. But they identified clearly and become distinct in the metaphase of cell division. लक्षात येते का पहा मी काय सांगते. समजा आपल्याला क्रोमोसोम कसा असतो हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला मेटाफेज मधली सेल बघावी लागते. लक्षात घ्या मेटाफेज म्हणजे सेल डिव्हिजनची एक फेज आहे. कदाचित तुम्हाला शाळेमध्ये झालंही असेल.
मग हे जे दोऱ्यासारखं स्ट्रक्चर तुम्हाला मेटाफेज मध्ये दिसत नाही, तर मग सेल आता प्रिपेअर करते सेल डिव्हिजन. मग त्या सेल डिव्हिजन मध्ये आता तिचं काय सुरू झालंय, समजा मेटाफेजिक आहे ती सेल, तर मेटाफेज जेव्हा तिची चालू होते त्यावेळेला हे जे क्रोमोझोम्स असतात तिच्यामध्ये, हे क्रोमोझोम्स काय करतात, कंडेन्स व्हायला सुरुवात करतात. ते कॉइल्ड व्हायला सुरुवात करतात. आणि कॉइल्ड आणि कंडेन्स झाल्यामुळे ते काय होतात लक्षात घ्या, क्लिअरली आयडेंटिफाईड होतात. आपल्याला क्लिअरली आयडेंटिफाईड होतात. पण हे केव्हा आयडेंटिफाईड होतात म्हणून सांगितलं की ज्या वेळेला तिची काय चालू असते, मेटाफेज. जर तुम्हाला क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला कशाचा, मेटाफेज मधला क्रोमोझोम अभ्यासावा लागेल, तरच तो क्रोमोझोम तुम्हाला तिथं दिसेल. लक्षात आलं. मग पहा, सेलची जेव्हा प्रिपरेटरी फेज असते, डिवाइड त्याला प्रिपरेशन ती करत असते, त्यावेळेला ती काय करते तर क्रोमॅटिन मटेरियल पासून क्रोमोझोम तयार करते. क्रोमोझोम कॉइल करतो, तो कंडेन्स होतो, असा गोळा होतो आणि मग तो आपल्याला आयडेंटिफाय होतो आणि हा आपल्याला दिसतो मेटाफेज मध्ये. ठीक आहे. आता पुढे पहा, आता हे क्रोमोझोम बद्दल तुम्हाला माहित असेल की क्रोमा मीन्स कलर अँड सोमा मीन्स बॉडीज, असा आपण त्याला शब्द वापरतो. तर क्रोमोझोम नंबर जो आहे, दॅट क्रोमोझोम नंबर remain constant from species to species, or there are different, or every species of living organism have the specific number of chromosome. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी स्पीसीज आहे त्या स्पीसीज मध्ये क्रोमोझोम नंबर कसा असतो, सारखा असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन बिंगचं जर घेतलं तर ह्युमन बिंगच्या मध्ये आपल्या स्पीसीज मध्ये सगळ्याचे क्रोमोझोम नंबर कसे आहेत, सारखे आहेत. आणि मग आपल्या सेलमध्ये किती क्रोमोझोम प्रेझेंट आहेत न्यूक्लियसमध्ये, तर आवर सेल कंटेन्स अबाउट 46 क्रोमोझोम. क्रोमोझोम सिंगल सांगायचे असतील तर 46 म्हणायचं आणि पेअरमध्ये सांगायचे असतील तर क्रोमोझोम किती आहेत म्हणून सांगायचं, 23 पेअर्स आहेत. हे लक्षात ठेवा. दॅट इज अबाउट द क्रोमॅटिक मटेरियल. आता क्रोमॅटिक, आता चारही पार्ट आपले न्यूक्लियसचे कंप्लीट शिकून झाले, बरोबर. कुठले कुठले, न्यूक्लियर एन्व्हलप शिकलो, न्यूक्लिओप्लाझम शिकलो, न्यूक्लिओलस शिकलो आणि क्रोमॅटिन नेटवर्क शिकलो. आता पुढचा पार्ट काय पहा, तो म्हणजे फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस. सो द नेक्स्ट पॉइंट इज द फंक्शन्स. नाउ द फर्स्ट फंक्शन ऑफ न्यूक्लियस इज it play important role in heredity and variation. It play important role in heredity and variation. Paha. Because it contain the genetic information. Heredity म्हणजे अनुवंशिकता. आपल्यामध्ये अनुवंशिकतेनं आई वडिलांच्याकडून कॅरेक्टर येतात का, न्यूक्लियसमुळे. न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल आहे आणि तेच जेनेटिक मटेरियल पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे काय करतंय, कॅरेक्टर कॅरी करतं. म्हणून कोणी म्हणतं तू आईसारखी दिसती, कोणी म्हणतं तू वडिलांसारखी दिसती, किंवा तुझा हा पोर्शन आईसारखा आहे, हा वडिलांसारखा आहे. कशामुळं, तर हेरिडिटी आहे. आणि हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. आणि अनुवंशिकतेमध्ये महत्वाचा रोल कोणाचा असतो, न्यूक्लियसचा असतो. It also plays important role in variation. व्हेरिएशन मध्ये पण ह्याचा रोल आहे. कसा पहा, की जर समजा एखाद्या आई वडील आहेत आणि त्यांचं एखादं मूल जर आपण पाहिलं तर ते एक्झॅक्ट कॉपी असतं का हो आईचं किंवा वडिलांचं, नाही. त्याच्यामध्ये बदल असतात का, तर निम्मे जे काही क्रोमोझोम्स आहेत त्याचे हे आईकडून आलेले असतात आणि निम्मे क्रोमोझोम काय आहेत, वडिलांकडून आले, कारण एक आणि स्पर्म, म्हणून हे युनाइट हो झाले, ते ऑफस्प्रिंग तयार झालेले, लक्षात घ्या. म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतो, बदल दिसतो. एवढंच काय, पण एकाच आईची जी काही मुलं असतील, आपण जे काही सिबलिंग्स म्हणतो किंवा बहीण भाऊ म्हणतो, ह्याच्यामध्ये सुद्धा बदल असतो. म्हणजे जसं हा हेरिडिटी मध्ये रोल प्ले करतो तसं हा व्हेरिएशन मध्ये सुद्धा रोल प्ले करतो, कारण ह्याच्यामध्ये काय असते, जेनेटिक इन्फॉर्मेशन असते.
Now it is a site for DNA, RNA and ribosome synthesis. Next, it is a site for DNA, RNA and ribosome synthesis. आत्ताच आपण पाहिलं रायबोसोम तयार करणं, डीएनए तयार करणं, आरएनए तयार करणं ही सगळी कामं कोण करतं? न्यूक्लियस करतं. सो इट इज नोन ॲज अ साइट फॉर डीएनए, आरएनए अँड रायबोसोम सिंथेसिस. नेक्स्ट, इट ऑल्सो प्ले इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस मध्ये सुद्धा जेनेटिक इन्फॉर्मेशन सगळी त्या न्यूक्लियस मध्ये असल्यामुळं इट प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द प्रोटीन सिंथेसिस. नेक्स्ट, पुढचा पॉइंट पुस्तकात थोडासा वेगळा दिलाय. तो कसा आहे पहा. क्रोमोसोम नंबर बीइंग कॉन्स्टंट फॉर स्पीसीज and it is important in the phylogenetic study, or it is important in the phylogenetic study. फायलोजेनिक स्टडी म्हणजे काय? फायलोजेनी म्हणजे काय? इव्हॉल्युशनरी स्टडी. लक्षात घ्या, हे क्रोमोसोम नंबर म्हणजे एग आणि स्पर्म तयार होत असताना हॅप्लॉइड एग आणि हॅप्लॉइड स्पर्म असतो आणि युनिडिप्लॉइड म्हणजे लक्षात घ्या की हे स्पीसीज टू स्पीसीज आपले क्रोमोसोम नंबर काय होत आहेत? सारखे राहत आहेत. आणि क्रोमोसोम नंबर सारखे राहत असल्यामुळं त्याच्यामध्ये इव्हॉल्युशनरी स्टडी करण्यासाठी किंवा फायलोजेनिक स्टडी करण्यासाठी सुद्धा ह्याची काय होते? मदत होते. आणि हेन्स दॅट न्यूक्लियस इज नोन ॲज अ मास्टर सेल ऑर्गॅनेली. सो इट इज नोन ॲज अ मास्टर सेल ऑर्गॅनेली. दॅट इज अबाउट द फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस. साधी फंक्शन्स आहे. काय काम करतं? हेरिडिटी आणि व्हेरिएशन यांच्यामध्ये रोल प्ले करतं महत्वाचा. का? कारण त्याच्याकडे जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे. दुसरं काय सांगितलं? डीएनए तयार करतं, आरएनए तयार करतं, रायबोसोम तयार करतं. सो इट इज अ साइट फॉर डीएनए, आरएनए अँड रायबोसोम फॉर्मेशन. इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस सुद्धा ह्याच्याशिवाय होऊ शकत नाही आणि प्रोटीन सिंथेसिस लागतं सेल ग्रोथ होण्यासाठी. इट हेल्प इन द फायलोजेनिक स्टडी. क्रोमोसोम नंबर हा कॉन्स्टंट ठेवला जातो स्पीसीज टू स्पीसीजचा आणि मग हा कॉन्स्टंट असल्यामुळं फायलोजेनिक स्टडी म्हणजे इव्हॉल्युशनरी स्टडी. इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती जी असते त्या उत्क्रांतीच्या स्टडीला आपण फायलोजेनिक स्टडी म्हणतो. त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा महत्वाचा रोल आहे. लक्षात घ्या. आणि हे सगळे महत्वाचे रोल त्याचे असल्यामुळं ते जे काही न्यूक्लियस आहे ह्या न्यूक्लियसला आपण मास्टर सेल ऑर्गॅनेली असं म्हणतो. ठीक आहे. दॅट इज अबाउट द न्यूक्लियस. हे सगळं आज आपण न्यूक्लियस इथं कंप्लीट केलेलं आहे. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा पार्ट पाहायला सुरुवात करणार आहोत. आज आपण इथे थांबू. ठीक आहे.